उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीमध्ये शिंदेंवरती पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आलाय। एकनाथ शिंदेंनी रेडेकाट डायनॉसॉर सुद्धा कापले असतील, तसं बळी दिला असेल असं ठाकरेंनी म्हटलं होतं। त्यावर सुधीर मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनॉसॉरच कापला असेल। असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटतं, पण कारण अचानक 50च्या वर जागा अशा पक्षाला मिळाव्यात। पहिली गोष्ट एक सांगतो, ह्या जादूटोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही। म्हणजे या भाकड कथा आहे, सध्याच्या राज्यकारणाचा आहे, पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्यांच्या कृत्यातून कळतं। म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी, तर त्या रेड्याचा जीव नाहक गेला, त्याच्यामुळे काही घडतंय असा माझा अजिबात विश्वास नाही। पण त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळबेर आहे ना ते लोकांसमोर येतं, म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात, कारण त्यांच्या मनातलं जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं। आता राजकारणाचा स्तर डायनासोर जादूटोणा इथपर्यंत गेला आहे। जादूटोणा करून जागा मिळाल्या असत्या तर जादूटोणा करून आपल्या देशामधली गरिबी हटवता आली असती, देशामधला जो काही जातीयवाद आहे तो हटवता आला असता। जादूटोणा नावाची गोष्ट जगात नाही, आणि जादूटोणा करता आला असता तर मला वाटतं की जगामध्ये भारत हा जगामधला सर्वात श्रीमंत आणि पराक्रमी देश राहिला असता। 750 वर्ष गुलामगिरीची आपल्याला भोगावे लागले नसते। जादूटोणा नावाची वस्तूच नाही आहे, कपोकल्पित कथा आहे।